संक्रांत म्हटलं की फराळामध्ये मालेदा हा आलाच. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी 1 कप गहू पिठापासून या तुम्ही कणकेचा पण म्हणू शकता तर मलेदा कसा बनवायचा हे दाखवणार आहे, जो तुम्ही 1 कप गहू पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बनवू शकता. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर हा मलेदा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर नाही तर पाव चमचा हळदीची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला घटसर असे मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला 15 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत आणि यांना पीठ लावून आता याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर आता मी इथे पोळी ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही भाजायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तर तवा गरम झाल्यानंतर ही पोळी आपल्याला या तव्यामध्ये घालायची आहे आणि या पोळीला आता तूप नाही तर तेल लावायचं आहे आणि दोन्ही बाजूनी आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आता मी इथे ही पोळी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पोळी एका बाउलमध्ये घालायची आहे आणि याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. तर या पोळीची आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला हे एकदम बारीक बारीक असे पीसेस करायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे बारीक केलेले पोळीचे तुकडे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशेप घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा आहे. तर तुम्ही इथे गूळ चवीनुसार पण वापरू शकता, नाहीतर इथे तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. तर याची आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. मग त्यानंतर ही पावडर आपल्याला परत एका बाउलमध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहे. तर सर्वात आधी याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप फुटाणे घालायचे आहेत. मग यामध्ये आपल्याला पाव कप मनुका घालायचे आहेत. तर तुम्ही ते काजू बदाम पण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप किसलेलं वाळलेलं खोबरं घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर आता इथे हा गहू पिठाचा या कणकेचा मलेदा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही हा बनवून डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.